आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। नाही, हे खोटं आहे, खोटं आहे। कुणीही असो, मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन, मृत्यूदंड। मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन। मृत्यूदंड मला पण द्या महाराज, द्या मला पण मृत्यूदंड द्या। आज मी ही मृत्यू मागायला आली आपल्याकडे महाराज। आता जेव्हा लंकेत घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात मृत्यूचं तांडव होत आहे, तर मग मीच मृत्यूपासून वंचित का आहे अजूनपर्यंत? प्रला बंद कर मंदोदरी। मेघनादाला कुणी मारू शकत नाही। कोण म्हणतो मेघनाद मारला गेला? कोण म्हणतो? महाराज, आकाशात विजेप्रमाणे चमकणारा, मेघमंडलाप्रमाणे गरजणारा, शत्रुदलाबरोबर गुंजाराव करणारा, लंकेच्या भिंतीशी धडकणारा जयनाथ ओरडून ओरडून सांगतो आहे की माझा मेघनाद आता या धर्तीवर नाही राहिला। माझा इंद्रजीत आई आई बोलावणारा, माझ्या मायेच्या पदराच्या छायेखाली आता कधीही नाही येणार, कधीही नाही येणार, कधीही नाही येणार। मंदोदरी, 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 चल चल। प्रभू, राजकुमार लक्ष्मण विजयी झाले। या राक्षस कुमारानं परम घोर युद्ध केलं, त्यामध्ये हर प्रकारच्या मायेचा प्रयोग केला, परंतु परम तेजस्वी श्री लक्ष्मणानं त्याची सर्व अस्त्र निष्भ्रम केली आणि शेवटी रावणाचा हा सर्वात महाबली पुत्र आपल्या लहान भावाच्या हाताने मृत्यूला प्राप्त झाला। आज सर्व वानर सेना हर्ष उत्साहाने आपला आणि श्री लक्ष्मणाच्या नावाचा जयघोष करत आहे। महाराज सुग्रीव, आपल्या आणि आपल्या सेनेच्या सहकार्यामुळेच लक्ष्मण हा विजय प्राप्त करू शकला। आम्ही सदैव आपल्या आभारी राहू।
लक्ष्मण, तुझ्या या महान विजयाला पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. महाराज सुग्रीवांनी युद्धातील तुझी वीरता आणि पराक्रमाचा सर्व वृत्तांत कथन केला आहे. दादा, यात माझा काहीच पराक्रम नाहीये. हा सर्व आपल्या श्रीचरणांचा प्रताप आहे. आपण हे सर्व जाणता तरीही मला श्रेय देताय. तुझी ही विनम्रता आम्हाला मनापासून आवडली. विनम्रता वीरांचं भूषण असते. लक्ष्मण, तुझ्या वीरतेबद्दल आम्हाला संशयच नाही, परंतु आजच्या विजयाचं सर्वात अधिक श्रेय महाराज बिभीषणांना मिळालं पाहिजे. कारण यांच्या गुप्त यंत्रणेमुळेच तू मेघनादला त्याचा यज्ञ पूर्ण होण्याआधी मारू शकलास. होय दादा, मेघनाद परमवीर होता. प्रत्येक प्रकारच्या रणकौशल्यात पारंगत. यात काहीच संशय नाही. जर त्याने निकुंबलाचा यज्ञ सिद्ध केला असता तर तो अजय झाला असता. महाराज बिभीषण, आपण मित्र धर्माचं पूर्णतः पालन केलं आहे. आम्ही या मित्रतेचं कर्ज फेडण्याचा सर्वतो प्रयत्न करू. असं म्हणून मला लज्जित नका करू रघुनाथ. मेघनाथचा वध सुरेश, महेश, अखिलेश कोणाच्याही हातून संभव नव्हता. हे तर लक्ष्मणासारखा योगीच करू शकला असता. क्षत्रिय कुळात जन्म घेऊनही ब्रह्मऋषीप्रमाणे त्यागवीर, परम तपस्वी, यतीप्रमाणे जीवन व्यतीत करणारे लक्ष्मणच या दुर्दम्य योद्ध्या मेघनाचा वध करू शकले. सौमित्र लक्ष्मण, तुझ्या दुष्कर पराक्रमानं दुर्दम्य योद्धा इंद्रजितचा अंत करून तू या युद्धाला निर्णायक स्थितीत आणून ठेवला आहेस. 3 दिवस 3 रात्रीच्या या भीषण युद्धात रावण कुमार मेघनाथचा पराभव केल्यानं जणू तू रावणाला पराभूत केला आहेस. जणू आज मी शत्रुहीन झालो आहे. क्षमा प्रभू. पुत्र शोकाने प्रतिहिंसेची जी ज्वाळा लंकेशाच्या हृदयात भडकत राहिली असेल त्याचे अनुमान आपण नाही लावत आहात. पुत्रशोकाच्या दुःखात वेळा झालेला रावण साक्षात महाकाळाचे विक्राळ रूप धारण करून न जाणो काय करू शकतो. प्रभू, युद्धाच्या नीतीनुसार या शवावर आपला अधिकार आहे. याच मेघनाथाने आपल्याला नागपाशाचा त्रास दिला होता. लक्ष्मण बंधूला वीरघातनी हत्याराने मूर्छित केले होते. आता सर्व वानरसेनेची इच्छा आहे याची अशी वाईट स्थिती केली जावी की शत्रुदल त्राही त्राही करून उठेल. वृक्षराज जांबुवंत, मेघनाद जोपर्यंत जिवंत होता आमचा शत्रू होता, पण ते शत्रुत्व याच्या मृत्यूबरोबर समाप्त झालं. सभ्य पुरुष मेलेल्या शत्रूशी कधीच शत्रुत्व नाही धरत. मृत शरीराला त्याच पंचतत्वांकडे सोपवून दिलं पाहिजे ज्यापासून त्याची निर्मिती झाली आहे. मनुष्याच्या अंत्यविधी कर्माचा अधिकार त्याचा मुलगा, भाऊ, वडील अथवा काकाचा असतो. म्हणूनच या शवावर त्याच लोकांचा अधिकार आहे. या वीरानं वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्राणाचं बलिदान दिलं. या परमवीर पितृभक्ताचं शव त्याच्या आईसमोर अशा प्रकारे अनादरानं जाता कामा नये. हनुमान प्रभू, यांना मोठ्या सन्मानानं लंकेच्या मुख्य दारावर ठेवून दे, ज्यामुळे दार उघडून राक्षस सैनिक यांना आत घेऊन जाऊ शकतील. जशी आज्ञा प्रभू.
द्वारपाल, आपल्या राजाला जाऊन सूचना दे की श्रीराम प्रभू इतके दयावान आहेत की त्यांनी त्याच्या मुलाचे मृत शरीर मोठ्या आदरानं परत पाठवलं आहे. आता तो आपल्या रीतीनुसार त्याची अंत्येष्टिक्रिया करू शकतो. तोपर्यंत आम्ही लंकेवर आक्रमण नाही करणार. त्यानंतर त्याने निश्चय करावा की अजूनही श्रीराम प्रभूंना शरण यायचं आहे. युद्ध करून लंकेचा पूर्ण विनाश करायचा आहे. लंकेचे निवासी या गोष्टीचा विचार करून आपलं आपलं मत आपल्या अहंकारी राजापर्यंत पोहोचवतील तर त्यांचं भलं होऊ शकेल. जय श्रीराम. अतिपराक्रमी महाबली पिता भक्त युवराज एकाकी असहाय मृत दारावर आहे आज. एक राजपुत्र एक तेजवंत एक शक्तिमान म्हणतसे गेला परमवीराची रीती वीराती वीरगती मिळे सन्मान सहित रघुवीराने त्या पाठवले निज वस्त्र ओढोनी लंकेचा दीप लंकेच्या दारी हनुमानाने आणून ठेविले. का या इशाऱ्यानं महाराजांना जाग नाही येणार? तुझ्या मताप्रमाणे त्यांनी हार मानावी. हार नाही मानली तर इंद्रजिताप्रमाणे ते सुद्धा जिवंत नाही राहू शकणार. मग काय फायदा? परंतु हरल्यावर जगून सुद्धा काय फायदा? नंतर प्रजाही त्यांचा आदर नाही करणार. प्रजेचा आदर केवळ वीरतापूर्वक युद्ध करून नाही मिळत. काही आणखी गुण असावे लागतात राजामध्ये. जरी तो या युद्धात जिंकला तरी प्रजेचा काय फायदा होणार आहे? त्याने आपल्या कामवासनेच्या पूर्तीसाठी लाखो हजारो स्त्रियांना विधवा आणि आयांना पुत्रहीन केला आहे. मला तर हे श्रीराम चांगली व्यक्ती वाटते आहे. बघा, राजकुमाराच्या शवाला अनादराने नाही तर त्याने स्वतःच्या चादरीने झाकून पाठवला आहे. लंकापुरीच्या दुर्गाचा स्तंभ हा झाला निस्तंभ असा लंकेशाच्या या लाडल्याचे रक्त अस्मय वाहत जाता. आघातावर आघात कितीही दशानन सहत गेला पण या कठोराघाताने ज्वालामुखी होऊन राहिला पण या कठोराघाताने ज्वालामुखी होऊन राहिला. इंद्रजीत, तुझ्या वधाचा प्रतिशोध तुझा पिता घेईल. आम्ही कोणत्याही मुलावर इतकं प्रेम नाही केलं जितकं तुझ्यावर केलं. तुझा वध करणाऱ्यांना मी कधीही क्षमा नाही करणार. त्यांच्या सर्व कुळाचा विनाश करून टाकेन. तिन्ही लोकांचा विध्वंस करून टाकेन. अशी त्राही त्राही माजवून टाकेन की एक दुसऱ्याला शरण देणारा कुणी नाही राहणार. लंकेश, आपण सर्व दुनियेचा विध्वंस केलात
तर काय इंद्रजितच्या आत्म्याला सुख मिळेल? नाही. हा महाराज, इंद्रजितचे शेवटचे शब्द आठवा, जेव्हा तो आपल्याला समजवायला आला होता की आपलं आणि लंकेचं कल्याण ह्याच्यातच आहे की आपण रामाला ओळखावं. जर आपण खरोखरच इंद्रजितवर प्रेम केलं आहे तर त्याची शेवटची इच्छा पूर्ण करा. सीतेला तिच्या पतीकडे पाठवून द्या. सीता, 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 सर्व अनर्थाचं मूळ सीता, सर्व सर्वनाशाचं मूळ सीता, मेघनादाच्या मृत्यूचं कारण सीता. आज त्या अनर्थाच्या मुळालाच मी नाहीसं करतो. सीतेलाच यमलोकात पोचवतो. यमलोकात. सीता, एक एक करून तू आमच्या कुळाच्या समस्त योद्ध्यांना खाऊन टाकलंस. तू नारी नाहीस, पिशाचिनी आहेस, पिशाचिनी. आज माझ्या पुत्राच्या प्राणाचं मोल आम्ही तुझ्या प्राणानं चुकवतो, तुझ्या प्राणानं. नाही, असं निंदनीय कार्य महाराज रावणाला शोभणार नाही. दानवराज मयी, जर आपण माझे श्वसूर नसतात तर ज्या हातानं रावणाचा हात पकडलात आज आम्ही त्याच हाताला कापलं असतं. आज शोभा अशोभेची चर्चा करण्यासाठी वेळ कुठे राहिला आहे? मेघनाथाच्या मृत्यूनं आम्हाला उन्मत्त केलं आहे. आज आम्हाला आभास झाला आहे की त्रिलोक विजयी रावणाच्या कुळाच्या विनाशाचं मूळ कारण सीताच आहे. आज आम्ही त्या विनाशाचं मूळच उपटून टाकणार. दानवराज, मूळच उपटून टाकणार. भगवान शिवाकडून दिल्या गेलेल्या या चंद्रहासाने निर्बल आपल्या ताब्यातील नारीचा वध करून आपल्या कीर्तीला कलंकित करणार. दानवराज, ती स्त्रीच तर आमच्या कीर्तीचा सर्वात मोठा कलंक बनला आहे. आमची सुखशांती, ऐश्वर्य आणि भरलेल्या घराच्या सर्व नाशाचं कारण आहे. त्याला नाहीसं करून आतमध्ये धगधगणारी हिंसेची ज्वाला तर थंड होऊन जाईल. हे दशानन, ज्या चंद्रहासानं तू आपल्या दिग्दिगंत पराक्रमाचा दबदबा जमवलास, जिच्या जोरावर इंद्र, कुबेर, दिक्पालांची मस्तकं आपल्या चरणावर झुकवलीस, त्यानं एका निर्दोष पवित्र नारीच्या रक्तानं रंजित केलंस तर तुझे आराध्य भगवान महादेवही तुला क्षमा नाही करणार. स्त्री हत्येपेक्षा मोठं पाप, अधर्म आणि भेकडपणा दुसरा काही नाही. नाही, सीतेसारख्या अमंग स्त्रीचा वध काही पाप नाही. या योग्यतेचे नाही की तिच्यासाठी इतकं मोल चुकवायला हवं. नाही वत्सा, आज आपण जे मोल चुकवत आहोत ते सीतेचं मोल नाही चुकवत, ते लंकेच्या रक्षणाचं मोल आहे. जर मेघनाद आणि पूज्य माल्यवानाच्या प्रस्तावाला नाही मानलं तर दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करा. शत्रूनं राक्षस जातीला नाहीसं करण्यासाठी आक्रमण केलं आहे. आम्हाला आपल्या जातीचं आणि गौरवाचं रक्षण करायचं आहे. यावेळी हे आवश्यक आहे की आमचा राजा असं कोणतेही कार्य नाही करणार ज्यामुळे आमच्या जातीला काही डाग लागेल. आज आमचा सर्वात वीर योद्धा, लंकेचं सर्वात अमोल रत्न मारलं गेलं आहे. परंतु ही घोर संकटाची वेळ आहे. अशाच वेळी सभ्यता आणि त्यांच्या तयारीची परीक्षा होत असते. जर आपण असहाय्य सीतेचा वध करून टाकलात तर सगळे म्हणतील की रावण रामाशी युद्धात सामना नाही करू शकला. तो निसहाय्य स्त्रीचा वध करून वीरता दाखवतोय. लंकेश, ही धीर धरण्याची वेळ आहे. आज लंका आपल्या तोंडाकडे पाहत आहे की त्यांच्या राज्यात किती साहस, किती धैर्य आहे. आता आपल्याच खांद्यावर लंकेच्या रक्षणाची सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. काय महान रावण आपली जबाबदारी सांभाळेल का नाही? अवश्य सांभाळेल. दशानन, एकदा पुन्हा विचार करा. राजाची जबाबदारी ही पण आहे की आपल्या प्रजेच्या हितासाठी आपल्या अहंकाराचा बळी देऊन शत्रूची तह करावा. त्यामुळे त्याच्या प्रजेचा संहार होण्याचं टळेल.
आपल्या प्रजेला संहारापासून वाचवण्याची शक्ती अजूनही एकट्या रावणात आहे दानवराज. काय लंकावासियांना हे ठाऊक नाही की त्यांचा राजा तिन्ही लोकांचा विजेता आहे? ना रावणाच्या बाहू निर्बल झाल्या आहेत, ना रावणाची अस्त्रशस्त्र बोथट झाली आहेत. जाऊन सांगा त्यांना, आम्हाला सेनेची काही आवश्यकता नाही. आम्ही एकटेच सर्व दुनियेतील सेनेचा संहार करू शकतो. उद्या आम्ही युद्धाला आमच्या अजय रथावर निघू, ज्याला देवताही नाही पराभूत करू शकल्या. मग दोन बिचाऱ्या मानवांची काय कथा. बस खूप झाला त्यांच्या बरोबरचा खेळ. आता त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.